त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून रायगडचा वंडर बॉय आपण आकाश तारेकर यांची धुवाधार बॅटिंग आजपर्यंत पाहतोय. तर सोन्या मामा आज कोणत्या प्रकारचा खेळ करतील हे खूप पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी मैदानामध्ये सुरू असलेली लढत आपण पाहतोय. आजच्या दिवस तर आमचे सन्माननीय सचिनदादा घरत यांचं इथं शुभ आगमन होत आहे. उद्योगपती शेलगर गावचे त्यांना देखील विनंती असेल की अतिथी कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचं आहे. चला मैदान सज्ज आहे, खेळाडू सज्ज आहेत, अतिथी कक्षा देखील सज्ज आहे आणि या ओपनिंग पेअर ओपनिंग पार्टनरशिप आपण जे पाहतोय जे पेअर आपण मैदानामध्ये व्हीबीपी पनवेल संघानं नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर आपण पाहतोय प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी स्वर्गीय धोंडूशेठ भास्कर कुंडेवाल या संघाच्या खेळाडूंना पहिलं षटक P1चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधनकारक षटक घेऊन येतोय गोलंदाज स्वतः कर्णधार हर्षल भुजबळ. तर स्ट्रायकिंग एंडर आपण पाहतो रघुनाथ. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीये. नक्कीच यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय चतुर चालाक यष्टीरक्षक नयन पांचाल यांना. दुसरा चेंडू हा देखील इनर एज प्राप्त केली होती या चेंडूवरती आणि हा देखील बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू. नयन पांचाल यांची चातुर्य आपण बऱ्याच मैदानावरती पाहिलेली आहे. चेंडू हातामध्ये आल्यानंतर नक्कीच मिस्टर इंडिया सारखा चेंडू आपल्याला कुठे गेलाय कळत नाही. हे चातुर्य चालक त्यांच्या यष्टीरक्षणामध्ये आपण पाहिलंय. लोअर फुटास्पर्धा चेंडू होता. चेंडू सुंदर असा झेल या क्षणी आपण पाहतो. एक इंटरनॅशनल दर्जेदार झेल या क्षणी टिपला जातो या व्हीबीपी पनवेल संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून. आमचे सन्माननीय भाऊसाहेबजी मुकादम यांचं देखील शुभ आगमन होत आहे. त्यांच्या आगमनानं हा विकेट आणि आपण पाहतो एक दर्जेदार झेल या क्षणी टिपला जातोय. पहिल्या षटकामध्ये पहिला हादरा बसतोय स्वर्गीय धोंडूशेठ भास्कर कुंडेवाल या संघाच्या फलंदाज आपण पाहतोय पवेलियन मध्ये परतताना. नक्कीच क्षेत्ररक्षक जो रवी आपण पाहतोय नक्कीच चांगल्या प्रकारे पुश केलं चेंडूला आपण पाहतोय. लायन ग्रुपचे उपाध्यक्ष रविशेठ फडके यांच्या मार्फत जो झेल आपण पाहिला एक देखणा झेल आपण पाहिला या क्षणी. पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज स्वतः कर्णधार हर्षल भुजबळ. अद्यापपर्यंत कोणतीही धाव खर्च केली नाहीये. एक गोल्डन ओव्हर आपण म्हणू शकतो. अद्यापपर्यंत 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला. एक धाव जोडली जाणार धपलकावरती. कार्पेटच्या साह्यानं चेंडूला पुश केलाय. महेश उरणकर चेंडूच्या खाली येणार चेंडू पकडणार फेकणार तत्पूर्वी एक धाव मिळते. या एक धावेच्या मदतीने आपण धपलकावरती धाव पाहतो. 1 बाद 2 अशी धावसंख्या. लास्ट अँड बेस बॉल. शेवटचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू होता. कोणत्याच प्रकारे समजणार चेंडू आणि हा चेंडू देखील जाणार निर्धाव. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची पैकी उत्तम हा षटक आपण म्हणू शकतो. फक्त 2 धावा खर्च केला. एक विकेट आपण पाहिला जो ओपनिंगला आलेला रघुनाथ माळी. कोणताही खाता ओपन न करता पवेलियन मध्ये आपण पाहतोय 5 षटकांचा हा सामना असणार आहे. दुपारचं सत्र सुरू होणार आहे आणि आपण ही तिसरी लढत आपण पाहतोय. व्हीबीपी पनवेल विपक्ष स्वर्गीय धोंडूशेठ भास्कर कुंडेवाल या 2 संघादरम्यान सुरू असलेली लढत आपण पाहतोय. मागील सामना जो आपण पाहिला
कालभैरव वॉरियर्स पाटोल चिंचपाडा विपक्ष पियुष इंटरप्राइजेस प्रवीणा स्मृती दापोली. कप्तानी इनिंग वन मॅन शो आपण जो किशोर घोरत यांच्याकडून पाहिला, अर्धशतक झलकावलं. परंतु या सामन्यामध्ये कोणता खेळाडू बहारणार, कोणता खेळाडू मोठा खेळ करणार ही येणारी काल आणि वेळच आपल्याला दाखवणार आहे. तत्पूर्वी पहिलं षटक आपण पाहिलं, 2 धावा खर्च करून गोलंदाज कर्णधार हर्षल भुजबळ यानं एक दर्जेदार षटक ज्याच्या मार्फत आपण पाहिला. तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते गोलंदाज सुमित कांबळे. नक्कीच सुमित घटकांबळे यांच्या हातामध्ये सोपवलेला चेंडू दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय. दोन धावा अद्यापपर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय मित्रांनो. सुरू असलेला हा शृंखला ही टुर्नामेंट आपण पाहतोय 40+ मास्टर रायगड प्रीमियर लीग 2025 चा धमाका. आणि या टुर्नामेंटचा आपण एन्जॉय करण्यासाठी पवेलियन्स पाहतोय. सुंदर असं हे मैदान आणि या मैदानावरती सुरू असलेला खेळ आपण पाहतोय मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित घटकांबळे पुनश्च सज्ज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवर खेळाडू आपण नंदू यांना पाहतो. लोअर फुटा स्पर्धेत चेंडू आपण पाहिला, चेंडूला पुश केलंय, चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक धावताना आपण पाहतोय. तत्पूर्वी या चेंडूवरती मिळणार 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं 4 अशी धावसंख्या आपण पाहतोय. संत आणि सावध सुरुवात आपण या क्षणी पाहतोय. दुसरं षटक सुरू असताना सुंदर अशी गोलंदाजी आपण मागील षटकामध्ये हर्षल भुजबळ यांनी हाताळली. VBP पनवेलला संघ क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. हा देखील खोलवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु चेंडू मारण्यास चकतोय आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळते 1 धाव. नयन पांचाल एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. महेश आता उरणकर असेल, चांगल्या खेळाडूंचा भरणा असेल हा संघ आपण पाहतो. VBP पनवेल त्यांच्या विपक्षात आपण स्वर्गीय धोंडशेठ वास्कर खोंडेवाल हा संघ लढताना पाहतोय. दुसरं षटक 2 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर आपण पाहतोय. हा देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. स्ट्रेट डाईव्हचा फटका देऊन जाणार 4 धावा. या इनिंग मधला पहिला चौकार येतोय फलंदाज सचिन याच्या बॅट मधून. चेंडू चांगला होता, खोलवर चेंडू होता, परंतु या चेंडूवरती एक दर्जात्मक फटका आपण पाहिला. सरळच्या दिशेने सीमारेषेला चिरून जाणारा हा चौकार. P1चं हे दुसरं षटक सुरू असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सुमित घटकांबळेवर चढवलेला प्रहार. नक्कीच सचिन शेठ घरत आपण पाहतोय. हा देखील फटका आपण पाहतोय. महेश उरणकर फक्त चेंडूकडे पाहतच राहिले. त्यांच्या डोक्याला सामी देऊन हा चेंडू जाणार सीमा रेषा पार. येतोय हा दुसरा चौकार, लगातारचा दुसरा चौकार. गोलंदाज चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय, परंतु दर्जात्मक फटका सजवलाय फलंदाज सचिन खरत यांच्या मार्फत. लगातारचे 2 चौकार विचार करण्यास भाग पडलाय गोलंदाज सुमित यांना. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. स्ट्राईक रोटेशन पाहिलं, त्यानंतर आलेले 2 चौकार. 2 चौकाराच्या मदतीनं 13 अशी धावसंख्या आपण पाहतोय. P1चं दुसरं षटक इन प्रोग्रेस असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित याला विचार करायला भाग पडलाय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला, सफल झाले, परंतु यष्टीरक्षक आपली भूमिका चोख बजावताना हा देखील निर्धाव चेंडू फेकला जातोय. गुड कमबॅक आपण पाहतो या षटकामध्ये. डाव्या हाताचा गोलंदाज सुमित. अद्याप या षटकामधील उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. हा देखील चांगल्या प्रकारचा चेंडू फेकला गेला. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या क्षणी. या चेंडूवरती मिळणार 1 धाव. या 1 धावेच्या मदतीने आपण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 14. 1/14 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 7च्या सरासरीने पळणारा हा धावफलक आपण या क्षणी पाहायला जातोय. सुंदर असं मैदान, हवेशीर वातावरण आणि या
चांगला क्लायमेट आपण पाहतोय, त्यावर सुरू असलेली ही टुर्नामेंट 40+ मास्टर्स लीग आपण पाहतो. एक धाव आरोग्यासाठी. फिटनेस काय असतो, कशा प्रकारचा असतो, त्याचं उत्तम उदाहरण या शृंखलेमार्फत आपल्याला पाहायला मिळणार. ज्यावेळी आपण वयाची 50 वर्ष पूर्ण करतो तर आपल्याला वाटतं की 50 वर्ष झाली, आपण 60च्या जवळ आलो, सर्व काही बंद होतं. परंतु या क्षणी जो जपलेला फिटनेस, याला दाद देणं गरजेचं आहे. मागील आपण सामन्यामध्ये दिनेश भंडा यांनी कल फिटनेसला ज्याने मेन्शन केलं, त्या कल फिटनेसच्या मार्फत आपण जी येणारी शृंखला आपण पाहतोय, टेनिस क्रिकेटला मिळालेले नवे दिवस, ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, आणि त्याची जी थीम आपण पाहतो स्ट्रीट टू स्टेडियम, म्हणजे गली गल्लीत जो खेळलेला खेळाडू आपण आज या मोठ्या लीग मध्ये पाहणार आहोत. ISPL मध्ये कल फिटनेस मार्फत अमित नाईक असेल, सावळ्याचा किरण पवार असेल, साईश मात्रे असेल, बरेचसे चांगले खेळाडू यांच्या मार्फत ज्यांनी घडवलं, फिटनेस ज्यांनी दिलं, तो कल फिटनेस उरण विभागामध्ये आपण पाहतोय. तर सन्माननीय यशवंतची नक्कीच नवोदित गोलंदाज आपण पाहतोय यशवंतजी वाघमारे, देवद आपण पाहतोय. पनवेल परिसरातील सर्व खेळाडू आपण पाहतोय. या क्षणी तिसरे षटक घेऊन येत आहेत यशवंत वाघमारे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यास सज्ज. जोरकस फटका सजवण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या सहाय्याने खेचलेला हा फटका आपण पाहतोय. सिंगल डबल्स वर देखील चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्युट केलं जात आहे. त्यानंतर या 2 धावा जोडल्या जाणार. या 2 धावांच्या मदतीनं 16 अशी धावसंख्या रचली जाते. धावपल करते आपण पाहतोय. देवत संघाचा विचार केला गेला तर देवत गावामधून आपण पाहतोय मयूर वाघमारे, चांगल्या प्रोफेशनल गेम त्याच्या मार्फत व्यावसायिक क्रिकेट आपण पाहिला. अतिशय वेगवान दर्जेदार पनवेल विभागातील हा गोलंदाज मयूर वाघमारे, त्यांच्याच गावातील आपण पाहतोय यशवंतजी वाघमारे. यशवंत वाघमारे यांचा चेंडू अकोट टप्प्यात चेंडू होता. चेंडू काल क्षेत्ररक्षक येणार आणि पुन्हा एकदा एक सुंदर झेल इथं टिपला जातोय आणि हादरा बसतोय सचिन घरत यांना. सचिन घरत बॅक टू द पॅव्हिलियन. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेखा पार करणार, परंतु पाहतोय रविशेठ फडके यांच्या मार्फत जो टिपलेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जो झेल आपण पाहिला, तदनंतर या क्षणी एक टिपलेला झेल. आपण नेहमीच म्हणत असतो पकडा कॅच आणि जिंका ती मॅच, परंतु या क्षणी सुंदरसे झेल टिपले जात आहेत. तिसरं षटक सुरू असताना आपण पाहतो 16 अशी धावसंख्या या क्षणी धावपालकावरती पाहायला मिळते. न्यू बॅटर इन मैदानामध्ये आपण पाहतोय. नक्कीच नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय चेतन. यशवंत यांचा चेंडू आणि या चेंडूवरती सुंदर असं क्षेत्ररक्षण महेश उरणकर यांच्या मार्फत पाहायला मिळालं. तर 2 धावांच्या मदतीने आपण धावपालकावरती धावा पाहतोय. 18 अशी धावसंख्या. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस असणारे यशवंत वाघमारे चांगल्या टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करतायत. मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवतायत. हा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, चेंडू फेकणार. तत्पूर्वी मला असं वाटतं इथे 2 धावा पुनश्चा. नक्कीच एक धाव इथे शॉट. चांगली अशी ऑफिशियल्स चांगल्या प्रकारे इथे काम केलं जात आहे.
या चेंडूवरती फक्त एक धाव मिळणार आहे. एकोणीस अशी धावसंख्या या क्षणी पाहायला मिळते धावफलकावरती. चौरकस फटका आणि या फटक्याला दिशा मिळते. कोणताही खेळाडू या चेंडू खाली येत नाही. तत्पूर्वी चेंडू जाणार सीमारेषेला भेदून येतोय हा 2 3 4 बाउन्स गेलेला हा चौकार. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं पूर्णतः बांधून ठेवलं होतं हर्षल भुजबळ आणि सुमित घटकांबळे यांना, परंतु या षटकामध्ये प्रहार चढवला जातोय गोलंदाज यशवंत वाघमारे यांच्यावरती. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. गोलंदाज यशवंत वाघमारे यांच्या खात्यामधून आपण पाहतोय 23 अशी धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात. संत आणि सावध सुरुवात आपण म्हणू शकतो. पूर्णतः वंचित ठेवलाय गोलंदाज यानं. लीडिंग एज घेतलाय चेंडूची. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. थोडासा फंबल इथे पाहायला मिळतोय. एनर्जी कमी पाहायला मिळाली या क्षेत्ररक्षणामध्ये. तत्पूर्वी 2 धावा इथे जमवल्या जाणार. या 2 धावेच्या मदतीनं आपण 25 अशी धावसंख्या पाहतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर. खेळाडूमध्ये 12वा प्रतिनिधी जो असेल त्यांनीच पाणी पुरवायचं आहे. आजच्या दिवसातील तिसरी लढत आपण मित्रांनो पाहतोय. VBP पनवेल विपक्ष स्वर्गीय धोंडूशेठ वास्कर कुंडेवाल या 2 संघादरम्यान सुरू असलेली लढत. नाणेफेकीचा कव जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा जो निर्णय घेतला आहे VBP पनवेल या संघानं, अद्याप आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये 25 धावांवर रोखलंय 3 षटकामध्ये. 2 गडी बाद करून उर्वरित 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी असेल. बॅटिंग पेयर आपण पाहतो चंद्रकांत आणि त्यांच्या समवेत नंदू. पनवेल परिसरातील सर्वच खेळाडू आपण या क्षणी पाहतोय. सुंदर असे आयोजन, सुंदर अशी टुर्नामेंट आपण पाहतोय. 40+ मास्टर्स रायगड प्रीमियर लीग जे आपण पाहतोय. चला जरा स्पीडअप करायचं आहे. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी असेल या इनिंग मध्ये. 25 धावांवर अद्याप थांबून ठेवलाय स्कोर कार्ड. आपण जर पाहिला गेला असं वाटलं होतं की मोठे फटके खेचले जाणार. सचिन खरंच चांगल्या बहरामध्ये आले होते. चला जरा स्पीडअप करायचं आहे. पंच तुम्ही देखील नोंद घ्यायची आहे. तर 30 षटकांचा विचार केला आपण तर पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्ची केल्या. तदनंतर आलेला सुमित घटकांबळे यांनी 14 धावा खर्ची केल्या. त्यानंतर तिसरं षटक जो घेऊन आला गोलंदाज यशवंत वाघमारे याच्या मार्फत आपण 11 धावा खर्ची होताना पाहिल्या. अशा मिळून या 25 धावसंख्या आपण पाहतोय. 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज. सांघिक 4थं, वैयक्तिक पहिलं षटक. तर नक्कीच 4थं षटक भाऊंच्या खात्यामध्ये जाणार आहे. पंचवीस धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो मित्रांनो. तर 4थं षटक प्रवीण पाटील यांच्या खात्यामध्ये जाणार आहे. स्ट्रायकिंग एंडवर आपण फलंदाज नंदू यांना पाहतोय. पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरच पडलेला चेंडू आपण पाहतोय. एक एक्स्ट्रा रन्स ऍड होणार. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाणार. 26 अशी धावसंख्या आपण पाहतोय.
सोनाराम पद्धतीचा चेंडू फेकला गेला आणि हा देखील बीमर प्रकारचा चेंडू होता. गोलंदाजाला दंडित केलं जाणार. थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता. बीमर चेंडूवर येणार फ्री हिट आणि या फ्री हिटला सामोरं जाणार फलंदाज चंद्रकांत. 9+1 अशा 2 धावा जोडल्या जाणार. 28 अशी धावसंख्या आपण पाहतोय सध्या स्थितीमध्ये. फ्री हिटचा चेंडू असणार. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रवीण पाटील आणि त्यांना सामोरं जाणार फलंदाज चंद्रकांत. 4 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवर खेळतायत चंद्रकांत. फ्री हिटचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज धावतायत, चेंडू अडवतायत. चेंडूची फेकी देखील तितकीच अचूक आणि या चेंडूवरती मिळणार फक्त आणि फक्त 2 धावा. फ्री हिटचा चेंडू होता. असं वाटलं होतं की मोठा फटका येणार, परंतु चांगल्या टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी आपण पाहिली प्रवीण पाटील यांच्या मार्फत. 30 अशी धावसंख्या या क्षणी पाहायला मिळते. 4थं षटक सुरू असताना व्हीपीपी पनवेल संघाचा गोलंदाज आपण पाहतोय. सुंदरसं क्षेत्रक्षण सजवलं जात आहे. पॉवर प्लेचे 2 षटक चांगल्या प्रकारे गेले. 16 धावा फक्त खर्ची गेल्या. 4थं षटक सुरू असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर प्रवीणजी पाटील, पुनश्च चंद्रकांत. हा देखील चेंडू कार्पेटच्या साह्यानं जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, चेंडू गळत जातोय. तत्पूर्वी 1 धाव जोडली जाणार. या 1 धावेच्या मदतीनं सिंगल डबल्सवर देखील कॉन्ट्रीब्युट केलं जात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. मोठा फटका अद्याप आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 31 अशी धावसंख्या पाहायला मिळते. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असणार या षटकामध्ये. दोन चेंडू 6 धावा खर्ची केल्या अद्यापर्यंत आपण पाहतोय प्रवीणजी पाटील यांच्या मार्फत. हा देखील मिश्रण चेंडू केला होता, परंतु मिश्रण करण्यामध्ये थोडीशी चुकी होते आणि चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला जातोय. एक्स्ट्रा रन्स ही देखील जोडली जाणार. अद्यापपर्यंत 3 एक्स्ट्रा धावा, 2 वाईट 1 नो, परंतु हा चेंडू एक दर्जेदार चेंडू आपण म्हणू शकतो. गुड कमबॅक आपण पाहतोय. वारंवार एक्स्ट्रा रन्स दिले जातात, परंतु या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका खेचण्याचा प्रयत्न होता आणि हा देखील बीमरचा दुसरा नो बॉल या षटकामधील. नक्कीच दंडित केलं जात आहे बॉलरला. इथे बाद केलं जात आहे. मला असं वाटतं या 2 यस रेफर केलं जात आहे. आमचे थर्ड अंपायर तर रेफर केलं जाईल थर्ड अंपायर यांच्याद्वारे. नो बॉल इथे दंडित केलं जाणार. नो बॉल करार आणि गोलंदाज या इनिंग मधून बाद केला जाणार. नक्कीच आपण ही शृंखला पाहतोय. आजचा हा 9वा दिवस, परंतु पहिल्यांदाच असं घडलंय. आणि चला 12वे प्रतिनिधी मैदानाच्या बाहेर यायचं प्लीज. जरा थोडस डिस्टर्ब होतंय आपल्याला. चला बॉलर चेंज होणार आहे. 2 नो बॉल, 2 बीमरचे नो बॉल आपल्या मार्फत. चला प्रवीणजी पाटील कंटिन्यू करायचं आपलं षटक.
छातीवर जर असेल ना आपल्या अंगावर शरीरावर तर बिमर ना नो बॉल टाकला तो बिमर नव्हता चला सामना सुरू करायचा प्लीज. 33 धावा आपण पाहतो अद्यापपर्यंत धावपालकावरती लागल्यात. 9 दिवसानंतर आपण अशा प्रकारे काहीतरी घडलेलं पाहायला मिळत आहे. या षटकामध्ये 2 नो बॉल आपण पाहिले. स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहणार आहोत नंदू खरत यांना. हा देखील चेंडू यष्टी सोडून जाणार. वाईट चेंडूचा वारंवार इथे मारा केला जातोय. एक्स्ट्रा रन्सने इथे धावपळ घालतोय. 34 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अद्याप आपण 2च फेअर डिलिव्हरी या षटकामध्ये पाहिल्या. 3 चेंडू चांगल्या प्रकारे फेकले गेले. तदनंतर जे एक्स्ट्रा रन्स दिल्या गेल्या प्रवीणजी पाटील यांच्या मार्फत हा देखील वाईट चेंडू. प्रॅक्टिसचा अभाव मला असं वाटतं इथे जाणवतोय. या देखील 2 धावा जोडल्या जाणार. वारंवार स्क्वेअर चेंडूचा मारा होतोय आणि या स्क्वेअर चेंडूमुळे आपण पाहतोय धावपलक वधारतोय. धावपलकाला मदत मिळते. 36 अशी धावसंख्या. पुनश्च सज्ज गोलंदाज अँगल चेंज करून येत आहेत आणि हा देखील पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. मोठे पटके अद्यापर्यंत येत नाहीयेत. तत्पूर्वी सिंगल डबल्सने देखील इथे धावपलक हालताना आपण पाहतोय. 38 अशी धावसंख्या. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. प्रवीण पाटील यांच्या खात्यामधून आपण पाहतोय 4th ओव्हर इन प्रोग्रेस असताना 38 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतं चंद्रकांत. प्रणित पाटील यांचा चेंडू आणि इथे फर्निचर डिस्ट्रॉय केला जातोय. फलंदाज चंद्रकांत बॅक टू दी पॅव्हिलियन. नक्कीच हा रायगड जिल्हा आपण तर एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारास शेखर जे बॅट्समन आहेत त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमचे सन्माननीय अतिथी प्रतीकजी पाटील यांच्याकडून लावलेलं आहे. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि याच खेळाडूची जो कोणी ऐवा कॅच टिपेल त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रवीण पाटील यांचा चेंडू टप्प्याचा चेंडू होता. थोडंसं पुश केलं चेंडूला. डीप मध्ये इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं आणि या चेंडूवरती मिळणार फक्त 1 धाव. 1 धावेच्या मदतीने आपण 39 अशी धावसंख्या पाहतोय. नक्कीच या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 39 धावसंख्या. 6 चेंडूंचा खेळ संपवण्यासाठी प्रवीणजी पाटील यांनी 12 बॉल फेकले गेले. 14 रन्स. मोठा फटका नाही पाहिला परंतु एक्स्ट्रा रन्स बऱ्याच प्रमाणात दिल्या गेल्या प्रवीण पाटील या गोलंदाजामार्फत. शेवटचा षटक असणार आहे. तर शेवटचं षटक स्लो ओव्हरचा हे ओव्हर असणार आहे. पंडितजी गोवारी यांच्या खांद्यावर दिलेली जबाबदारी अद्याप चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. रोखून धरलंय बीबीबी पनवेल या संघानं. 39 ही धावसंख्या. पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. प्रवीण पाटील चेंडूच्या खाली येणार. चेंडू पकडणार फेकणार. तत्पूर्वी
2 धावा इथे कंप्लीट करतायत. मोठा फटका बराच वेळ झाला आपल्याला पाहायला मिळाला नाही. मागील काही सामने पाहिले चौकार षटकारावर डील करत होते, परंतु इथे सिंगल डबल्सने इथे किल्ला लढवला जातो. 41 धावा. हा पुलटाचा चेंडू आणि या चेंडूला पाठवायचं होतं सीमारेषा पार, परंतु इथे लांबी कमी मिळाली आणि एक सोपा झेल टिपला जातोय आणि या खेळाडू होतोय शेखर बाद. असं वाटलं होतं की या इनिंगचा पहिला षटकार येणार. अद्यापपर्यंत षटकार आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. 3 चौकार आपण पाहिलेत, परंतु शेवटचं षटक सुरू असताना 2 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. गोलंदाजी मार्कवर पंडित गोवारी 2 चेंडूमध्ये 2 धावा ज्यांनी खर्च केल्या आणि एक विकेट ज्यांना मिळाला आहे. चांगला झेल टिपला गेला. तर न्यू बॅटर मैदानात आपण पाहतोय मिथून. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पंडित गोवारी यांचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवला जातोय. थोडासा तू मैं मिस कॉलिंगचा फटका बसतोय आणि यामुळे खेळाडू धावची तिथे बाद होतोय. थँक्यू डीजे. सुंदर अशी गाण्यांची पर्वणी आपल्याला इथे ऐकायला मिळते. या क्षणी आपण पाहतोय सुंदर असा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 41 धावसंख्या आपण धावपलकावरती पाहतोय. 5 गाड्याच्या मोबाईलात 3 चेंडूचा अद्याप खेळ बाकी असणार आहे. हेच एक चांगला ओव्हर आपण इथे ढलताना पाहतोय. पंडित गोवारी यांचा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे देखील धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट पडतीये. एक दर्जेदार षटक. गोलंदाज शेवटचा षटक जो घेऊन आलेला पंडित गोवारी फक्त आणि फक्त ज्यांना धावा खर्च केल्या 5 धावा आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये कंट्रोल्ड जो स्कोर आपण पाहिला 44 अशी धावसंख्या आहे धावपलकावरती रस्त्याला पाहिली. तर येणारे 30 चेंडू आणि 44 धावांची गरज असणार आहे. नक्कीच 44 धावा धावपलकावरती आणि येणारे 30 चेंडू 45 धावांची गरज असणार आहे. तर यानंतर होणारी लढत आपण पाहतोय जय हनुमान उमरोली विपक्ष आरसी ग्रुप अलिबाग. या 2 संघाच्या संघनायकांना पुकार असेल नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं. प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यानंतर आपला सामना होणार आहे. प्रतीकजी पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला जय हनुमान उमरोली आणि दुसऱ्या बाजूला आरसी ग्रुप अलिबाग. प्रफुल्ल पाटील आणि सोनिया गायकवाड दोन्ही टीम कॅप्टन. हेड इज अ कॉल आणि यस टेल. टॉस मात्र जिंकलाय अलिबाग टीमने. आपण निर्णय क्षेत्ररक्षणाचा घेतलाय आणि बॅटिंगसाठी मात्र आमंत्रण केलंय ते जय हनुमान उमरोली टीमला. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. आणि चालू असलेली मॅच आपण पाहतोय व्हीबीपी पनवेल विरोधामध्ये स्वर्गीय धोंडूशेठ वास्कर कुंडेवाल टीम. पहिली बॅटिंग आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये कुंडेवाल टीमची 44 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. आजच्या दिवसामध्ये ज्या 3 मॅचेस झाल्या त्या 3 मॅचेस मधली लो स्कोरिंगची मॅच आहे. 44 धावा आपण पाहतोय आणि 45 धावसंख्येचं आव्हान
मात्र या ठिकाणी ठेवले ते VBP पनवेल या टीम समोर. पंचेचाळीस धावसंख्येची गरज आहे. 45 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालाय. प्रशांत मोरे आणि महेश उरणकर ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाली आहे. 45 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. 30 बॉल 45 समीकरण एवढं कठीण नाहीये, परंतु जर बॉलिंग चांगली झाली तर नक्कीच हे समीकरण देखील महाग होऊन बसेल. परंतु तशी बॉलिंग आणि तशी फिल्डिंग करावी लागेल ती कुंडेवाल टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पहिलं षटक घेऊन संजय वास्कर या गोलंदाजाला पाहणार आहोत. आजच्या दिवसाची आपण जर विचार केला तर सुरुवात झाली अगदी शांत वातावरणामध्ये, थंडमय वातावरणामध्ये, परंतु आता उन्हाचा प्रखर मात्र या ठिकाणी जाणवतोय. कडक उन्हामध्ये चालू असलेली मॅच पहिलं सत्र संपन्न झालंय. पूर्वार्ध या मॅचचं झालंय. उत्तरार्धामध्ये 45 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय प्रशांत आणि महेश उरणकर ही जोडी. तर बॉलिंग ट्रॅक वरती संजय वास्कर. गरज आहे 45 धावसंख्येची. उपस्थित सर्व 40+ चे खेळाडू असतील, त्याचबरोबर सर्व मान्यवर, अगदी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून आलेल्या मान्यवरांचं स्वागत आहे. आणि इथे मात्र पहिल्या बॉल वरती आली आहे विकेट. गोल्डन डकचा शिकार खेळाडू होईल बाद प्रशांत. मात्र हे खेळाडू आपण पाहिलं पहिल्या बॉल वरती हलका त्याने स्टेअर करायचा होता, परंतु बॅटची एज घेतली आणि पॉइंट झोन मध्ये मात्र खूप सोपा झेल मात्र या ठिकाणी टिपला. पहिली विकेट पहिल्या बॉल वरती. स्वतःचा तोल जरूर सावरता सावरता चेंडू सावरलाय. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल एज घेतली, त्यानंतर क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, स्वतःला झोकून दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडू गॅदर केला. नवीन बॅट्समन आपण पाहतोय इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती नयन पांचाल. खऱ्या अर्थाने एक यष्टीरक्षक म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आहे, खऱ्या अर्थाने नावलौकिक ज्या खेळाडूचा आहे, बऱ्याच वर्षापासून जर आपण पाहिलं तर नयन पांचाल एक बेस्ट विकेट कीपर म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. संजय वास्कर मात्र खूप चांगला स्टार्ट मात्र या ठिकाणी दिलाय. 45 धावा डिफेंड करायच्या आहेत. अशा पद्धतीने मध्ये याच पद्धतीने खऱ्या अर्थाने गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि ती सुरुवात मात्र केली आहे संजय वास्कर या गोलंदाजाने. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे आणि 3-4 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. हलक्या त्याने स्टेअर केला ऑन साईडला बॅकआउट स्क्वेअर लेग झोन मध्ये एक धाव पूर्ण मात्र या ठिकाणी सुखरूप केली आहे महेश उरणकर. त्याचबरोबर नयन पांचाल या जोडीला मात्र आता चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे, कारण धावांचं आव्हान, धावांचं डोंगर जरी कमी असलं तरी देखील धावा येणं गरजेचं आहे. श्री गणेश होतोय धावसंख्येचा एक धाव आपण पाहतोय. धाव फलकावरती लावले, यावेळेस मात्र ऑन साईडला खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑन मधून बराच दूरवरून धावत आला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसेल का? आणि इथे मात्र पंचांचा इशारा यस 1+2 नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा मला वाटतं नो आणि 1+2 अशा 3 धावा मात्र या ठिकाणी जोडल्या जातील. तिहेरी धावेच्या मदतीने आपण पाहतोय. आधीच दुष्काळ, त्यात 13वा महिना, कारण पहिल्या 2 मॅचेसचा आपण जर विचार केला तर 68 धावा पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्या पहिल्या सत्रामध्ये, त्यानंतर 73 धावा दुसऱ्या मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिल्या आणि या मॅच मध्ये 44 धावा, म्हणजे एक लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतोय. अशा पद्धतीमध्ये डॉट बॉल पर्सेंटेज आणि खऱ्या अर्थाने विकेटची गरज आहे, परंतु अवांतरच्या धावा मात्र या ठिकाणी बहाल केल्या जात आहेत. फ्रीडचा बॉल, नेक्स्ट बॉल जसा हवा तसा मारण्याची मुभा मात्र फलंदाजाकडे असते. यावेळेस कमबॅक केलंय. चांगला चेंडू, फुलरलेनचा बॉल होता, शरीरापासून थोडासा दूर ठेवला फलंदाजाचा आणि बीट मात्र केलंय ते गोलंदाज संजय वास्कर या गोलंदाजाने. चांगला स्टार्ट, विकेटने सुरुवात केली, त्यानंतर एक नो जरूर आला, परंतु
त्यानंतर केलेला कमबॅक. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली फिल्डिंग, आणखी एक निर्धाव चेंडू, आणखी एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक जबाबदारीची गोलंदाजी मात्र या गोलंदाजाकडून पाहायला मिळतीये. थोडासा विचार विनिमय आता करून मात्र बॅटिंग करावी लागेल. सिंगल डबल वरती प्राधान्य द्यावे लागेल. आणि यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. बॉल मात्र जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर. महेश उरणकर यांच्या बॅट मधून आलेला हा दमदार चौकार. एक बाद 8 अशी अवस्था आपण पाहतोय यावेळेस व्हीव्हीपी पनवेल या टीमची. आणि आता 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 37 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बरेचसे चेंडू शिल्लक आहेत. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रोग्रेस वरती आहे. पहिल्या षटकामध्ये अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये 8 धावा आल्यात, एक विकेट आली आहे. आणि आता एक तेरी तो एक मेरी असं उत्तरास प्रत्युत्तर देत असताना हे दोन्ही खेळाडू. विकेटने सुरुवात जरूर केली संजय वास्कर या गोलंदाजाने, परंतु त्यानंतर महेश उरणकर यांच्या बॅट मधून आलेला हा दमदार चौकार. चला वेळ जरा कमी घ्या, पंच आपण देखील सूचना करायची आहे. सर्व खेळाडूंना, सर्व संघ मालकांना, त्याचबरोबर टीम कॅप्टन आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण वेळेचं बंधन पाळायचंय. यावेळेस पुन्हा एकदा हलक्यात स्टेअर केलाय. चांगला चेंडू होता, खोलवर पद्धतीचा चेंडू. फक्त दिशा दिली आहे. या बॉलवरती धावेल एक आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलोय ते 9 या आकड्यावरती.
एक हार्ड हिटर बॅटर आपण पाहतोय मैदानावरती. 7 बॉल 15 धावसंख्येची एक बहारदार खेळी करत असताना बॅक टू बॅक लगावले 2 चौकार आणि चौकार हॅट्रिक आजच्या दिवसातील या ठिकाणी येईल का ते मात्र पाहायचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेस, खूप चांगलं क्षेत्ररक्षक. थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी होता. एकही धाव या बॉलवरती येणार नाहीये. थोडासा जरी डिरेक्शन चुकला असता तरी देखील या बॉलवरती देखील चौकार आला असता, परंतु तो चौकार वाचवलाय, तो चौकार थांबवलाय या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी. जयदास पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. पहिले काही चेंडू राऊंड द विकेटने फेकल्यानंतर आता ओव्हर द विकेटने मात्र प्रयत्न करतायत. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर झोन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. या ओव्हर मधील आलेला हा 3रा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलोय 22 या आकड्यावरती. थँक्यू सो मच. मी वारंवार म्हणतोय की ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने 40+ मॅचेस आहेत हे माहित आहे, परंतु ज्या पद्धतीने खेळ होता हे वाटत नाहीये. काय दर्जेदार क्रिकेट. यावेळेस मात्र पायचीत पकडलाय. लेग बिफोर द विकेटची मात्र या ठिकाणी संधी होती आणि फलंदाजांचं बोट मात्र आकाशाकडे. विकेट येते, फलंदाज बाद होतील महेश उरणकर. चला दुसरी विकेट आली आहे 22 धावसंख्येवरती. 2 विकेट 2-2 आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती आणि सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती असताना अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय हर्षल भुजबळ. स्वतः कर्णधार, स्वतः टीम कॅप्टन मात्र आता मैदानामध्ये दाखल झालेत. 22 धावा धावफलकावरती अजूनही गरज आहे ती 23 धावसंख्येची. फुलरलेनचा बॉल यावेळेस मात्र हलक्या हाताने स्टेअर करायचा होता, पण नक्कीच फलंदाज या ठिकाणी बाद होतील आणि आणखी एक विकेट आली आहे ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये. हॅलो, नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती रवी शेळके या खेळाडूला आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये खूप चांगला झेल त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. नयन पांचाळ आणि रवी शेळके ही जोडी मैदानामध्ये. 18 बॉल 23 समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र गोलंदाज वापरला जातोय तो मिथुन म्हात्रे. 23 धावसंख्येची गरज आहे. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न होतोय सफल. पहिला बॉल येतोय डॉट. निर्धाव चेंडू येतोय. नयन पांचाळ अगदी अपेक्षित होतं वाईट बॉल, परंतु पंचांचा मात्र अतिशय अचूक निर्णय या ठिकाणी. डॉट बॉल आलाय आणि समीकरण पुन्हा एकदा थोडंसं बदलतंय. 17 बॉल 23 ची गरज आहे.
यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय सरळ बॅटने, चेंडू हवेमध्ये, संधी आहे, एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि यावेळेस मात्र येते विकेट. सहजरित्या मारलेला फटका, बराच काळ चेंडू हवेमध्ये होता आणि वेल जज कॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. चार फलंदाज बाद झालेत. हे क्रिकेट आहे सबीर सर. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असं वाटलं होतं फक्त 45 धावा चेस करायचे आहेत, सहज ही मॅच जिंकता येईल, परंतु आता समीकरण पहा, 22 धावा धावफलकावरती लागल्यात आणि फलंदाज बाद झाले 4. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय इन ॲट नंबर 6 सुमित घाटकामले यांना आपण पाहतोय. लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. गोलंदाज देखील डावखुरे मिथुन म्हात्रे, खूप चांगली गोलंदाजी आपण त्यांची पाहतोय. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, पंचांचा इशारा. यस, वाईट बॉल. अवांतरची धाव. खऱ्या अर्थाने इथे अवांतर धावा थांबाव्या लागतील. जेवढे जास्त निर्धाव चेंडू येतील, जेवढे कमी मोठे फटके येतील, तेवढं बॉलिंग टीमला मात्र चांगलं राहील, परंतु त्यासाठी चांगला प्रयत्न आणि चांगली बॉलिंग करावी लागेल. फुलटॉस बॉल. यावेळेस मात्र संधी होती, ती संधी हुकवली आहे. फुलर लेनचा बॉल होता, असं वाटलं होतं की मोठा फटका या बॉलवरती येतोय की काय, परंतु चेंडू मात्र जाऊन शरीरावरती आदळला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. गोलंदाज मिथून मात्र एक वेल एक्सपिरियन्स्ड बॉलर, खूप चांगले कला कौशल्य मात्र या मैदानावरती प्रदर्शित करत असताना. ग्रुप ग्रामपंचायत पारगावचे माजी सरपंच विश्वनाथजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस मात्र लॉफ्ट करायचा होता, बॅटची एज घेतली, चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलाय आणि एकच धाव मात्र या बॉल वरती मिळते. एका धावेच्या मदतीने थोडासा बदल आपण पाहतोय. बऱ्याचशा उशीर आणि अगदी धीम्या गतीने मात्र धावसंख्या पुढे चालली आहे. 24 ऑन स्कोर बोर्ड विथ 4 लॉस. 4 बाद 24 अशी अवस्था आपण पाहतोय. विश्वनाथजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे मुख्य आयोजक बॉस मात्र त्यांना अगदी मान सन्मानाने या ठिकाणी मंचावरती घेऊन आलेत. स्वागत आहे साहेब आपलं. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत प्रभाकरजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित झालेत. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. इथे मात्र येतोय चौकार. नो बॉल. बिमरचा नो देखील या ठिकाणी बिमरसाठी रिव्ह्यू. इट्स अ नो बॉल. 1+4 22चा चौकार या ठिकाणी आलाय. नो बॉल आहे आणि या 5 धावा मात्र या ठिकाणी वाढल्या गेल्यात. 14 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. 29 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात. फलंदाज झालेत 4 बाद. खऱ्या अर्थाने गोलंदाजी चांगली होती, परंतु जर या अवांतर धावा आल्या नसत्या तर समीकरण अजून कठीण होऊन बसलं असतं. किमान 2 ओव्हरमध्ये 22-23चं समीकरण असतं, परंतु बऱ्याचशा अवांतर धावा देखील या मॅच मध्ये आल्यात. मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. संपूर्ण 40+ खेळाडू रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून, प्रत्येक तालुक्यातून आलेले सर्व खेळाडू आपण पाहतोय. 1 धाव आरोग्यासाठी हे ब्रीद वाक्य, आणि या ब्रीद वाक्याला धरून खऱ्या अर्थाने स्वतःच्या आरोग्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी, त्याचबरोबर क्रिकेटवरचं प्रेम दर्शवण्यासाठी हे सर्व खेळाडू आपण या मैदानावरती पाहत. 6 बॉल 4 रन. 12 बॉल, माफ करा 12 बॉल आणि
4 धावसंख्येची गरज आहे. चार धावसंख्येची गरज आहे. या 2 फटक्यांनी मात्र संपूर्णपणे मॅचची हवा काढली आणि मॅच मात्र एकतर्फी झुकवण्याचं काम रवी शेळके या फलंदाजाने केलंय. 2 बॉल 2 षटकार आलेत. आता फक्त 4 धावसंख्येची गरज आहे. 2 ओव्हर मध्ये 4 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत केनी या गोलंदाजाला आपण पाहतोय. 4 धावसंख्येची गरज आहे. सुमित घटकांबळे यांच्यासाठी या मात्र गोलंदाज तयार आहे. पंचांच्या उजवीकडून राईट टाइम राऊंड द विकेटने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 4 धावसंख्येची गरज आणि चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. चांगला फटका, विजयी फटका येतोय सुमित घटकांबळे यांच्या बॅट मधून. वेल प्लेड बोथ द टीम्स. व्हीव्हीपी पनवेल या टीमने मात्र या ठिकाणी बाजी मारली आणि कुंडवाल टीमने देखील खूप चांगला खेळ या ठिकाणी केला. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. अलिबाग टीमने टॉस जिंकलाय. प्रथम निवडले क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग साठी मात्र इन्व्हाइट केलंय ते जय हनुमान उमरोली या टीमला.